बातमी सिंधुदुर्गातून मालवणमधील शिवरायांच्या पुतळा उभारणीला प्रारंभ झालेला आहे। नवीन पुतळा उभारण्याची हालचाल सुरू झाली आहे। छत्रपतींचा तब्बल 60 फूट उंच पुतळा आता उभारण्यात येतोय। राजकोटमधील शिवरायांचा पुतळा ढासळल्यानंतर राजकारण पेटलेलं आपण पाहिलं आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा उभारला जातोय। छत्रपतींचा तब्बल 60 फूट उंच पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात येतोय। त्या कामाला प्रारंभ झालेला आहे। नवीन पुतळा उभारण्याची हालचाल आता सुरू झालेली आहे। नेव्हीच्या माध्यमातून राजकोट इथे उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा ढासळला, त्यानंतर राजकारण पेटल्याचं आपण पाहिलं आणि आता पुन्हा एकदा त्या कामाला सुरुवात झालेली आहे। मालवणमध्ये राजकोट येथे शिवरायांचा पुन्हा एकदा पुतळा उभारला जातोय। यासाठी मात्र यावेळी सर्व कागदपत्रांची पडताळणी, पूर्तता शिवाय सगळ्या मटेरियल्सची पडताळणी देखील करण्यात आलेली आहे आणि मालवणमधील शिवरायांच्या पुतळा उभारणीला आता प्रारंभ झालेला आहे। 60 फूट उंचीचा हा पुन्हा एकदा नवीन पुतळा उभारला जाणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, मालवणमधील शिवरायांच्या पुतळा उभारणीला प्रारंभ झालेला असल्याचं समजतंय। काम तिथलं सुरू झालंय, कशा पद्धतीने हे काम सुरू आहे? निश्चितच जान्हवी, मालवण येथील राजकोट मधील जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता तो 26 ऑगस्ट रोजी कोसळला आणि त्याचे जे उभारणीचं काम आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे। इथला जो समुद्राच्या जी बाजूची जागा होती ती पूर्णतः हटवण्याचं काम सुरू झालंय आणि त्यानंतर प्रत्यक्षात जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो उभारला जाणार आहे। एकंदर पाहिलं तर 60 फूट उंचीचा असा हा हास्य धातूचा पुतळा असेल आणि जवळजवळ 21 कोटीचं काम आहे आणि हे काम आहे ते राम सुतार यांना दिलेलं आहे। एकंदर पाहिलं तर प्रत्यक्षात जी कामाला जी सुरुवात आहे ती काही दिवसात होईल। जी 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 धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।